अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव हर। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील श्री गुरु परीक्षा ही कथा आपण पाहत आहोत। गुरुजी म्हणतात, मी एक सर्वांना तुम्हाला एकच प्रश्न विचारणार, चौघाला देव भेटला तर त्याला काय मागणार? विचारणारा काहीही विचारू शकेल, पण उत्तर देणाऱ्यावर त्याची जबाबदारी होते। गुरुजी प्रश्न विचारून मोकळे झाले। आता शिष्यांची जबाबदारी आली होती। बरे, उत्तर जबाबदारीने देणे आवश्यक होते। चौघे शिष्य विचार करू लागले, देवाला नक्की काय मागावे? देव म्हणजे आपले व जीवाचे कल्याण होईल ज्यामुळे। बराच विचार केल्यानंतर पहिला शिष्य श्रमेश म्हणाला, गुरुजी, मला जर देव भेटला तर त्याला मी एकच मागेन, मला सर्व विद्या द्या, मी ज्ञानवानही होईल व अज्ञान पारणे फिटून जाईल। दुसरा शिष्य जयेश म्हणतो, मी देवाला पायाशी लागून तंत्र मंत्र विद्या मागून घेईन, मला दुसरे काही नको। तिसरा शिष्य राजेश आता बोलू लागला। तो म्हणाला, गुरुजी, मी त्या देवाला एकच मागेन, मला भरपूर धनसंपत्ती दे, धनसंपत्ती मिळाल्यानंतर मला सुखाला उणेचे काय? अर्थाला अर्थ नसतो, पण अर्थावाचून जीवन व्यर्थ जाते। शेवटी चौथा शिष्य प्रथमेश म्हणाला, गुरुजी, मी नेहमी देवाला एकच मागेन, तुझे सतत स्मरण माझ्या चित्ताला राहू दे आणि मला समाधान दे। चौघांची उत्तरे ऐकल्यानंतर गुरुजी प्रथमेशच्या विचारावर समाधान पावते झाले। तुम्ही आपापल्या बुद्धीने जे सांगितले ते योग्यच आहे, पण प्रथमेशच्या विचारावर समाधान पावते झाले। जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे याचा विचार त्याच्या मागण्यामध्ये आहे। असाच मनुष्य सर्वश्रेष्ठ होय। मनुष्य जन्म पावून जर काही ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही तर दाढीचा मेंढा व मानव यात फरक तो काय राहिला? म्हणून मी निर्णय घेतला आहे, मी प्रथमेशला गादीवर बसवणार आहे। उत्तम मुहूर्त पाहून मोठा सोहळा करून श्री गुरुजींनी प्रथमेशला गादीवर बसवले व श्री गुरुजी निवांतपणे संन्यास आश्रमाला निघून गेले। प्रथमेशचे होते ते मागणे केवळ साधुसंतच मागू शकतात। विद्या हवी तर तेथे विनय हवा, त्यात जगत कल्याणाची इच्छा हवी आहे, तर विद्येला धुमारे फुटतील यापेक्षा दुसरी मागणीच असू शकत नाही। त्यामुळे चित्ताला समाधान मिळते। अशा पद्धतीने ही कथा येथे संपूर्ण झालेली आहे। आता यावरती आपण ओव्या ऐकूया। श्री गुरु पृच्छती सकलाना, एकची प्रश्न भला, जरी देव भेटला काय मागण्याला मागशी? तवम बोले श्रमेश, विद्या सकल मज द्यावी ईश, जेने मेळविन ज्ञानास अज्ञानास फिटेल गा? जयेश म्हणे तंत्र मंत्र, मागेन हेच परमेश्वर, दुजे नको मज गुरुवर, हेच चरणासी मागणे गा?
तृतीय राजेश बोलला, धनसंपत्ती विपुल मजला, मागेन मी परमेश्वराला, सुखाला उणे काय मग. चौथा तो प्रथमेश, नेहमी मागेन परमेशास, सतत तुझे स्मरण चित्तास, ठेवी समाधानास गा. चौघांची मागणी चार, ऐकोनिया गुरुवर, प्रथमेश बोल साचार. गुरुवर्य धरती करासी, गुरुवरानी प्रथमेशाला, बसविले आपल्या गुरुगादीला, निवांत साश्रमाला, चालला गुरु निवांती. प्रथमेशचे मागणे, साधू संत मागती देवा कारणे, याहुनी नच दुजे मागणे, समाधानी चित्तासी गा. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.